Hello friends, good morning to all of you. In the previous lecture, we have already started the practice set number or exercise number 1.1. We have completed the question number 4 up to question number 4. Now in this lecture, we are going to study from the question number 5. या लेक्चर मध्ये आपल्याला क्वेश्चन नंबर 5 पासून स्टार्ट करायचं आहे. विच इज द क्वेश्चन नंबर 5? क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 पासून स्टार्ट करायचं आहे. पहा, व्यवस्थित लक्ष द्यायचे. The question number 5 is that in a triangle ABC, in a triangle ABC, in a triangle ABC, in a triangle ABC, if the measurement of angle A is equal to 7 pi by 36 radian, if the measurement of angle A is equal to measurement of angle A is equal to 7 pi by 36 radian and the measurement of angle B is equal to 120 degree. Measurement of angle B is equal to 120 degree. Find measurement of angle C in degree and radian. आपल्याला काय करायचं आहे, अँगल सी चं मेजरमेंट डिग्री मध्ये पण फाइंड आउट करायचं आणि रेडियन मध्ये पण काढायचं आहे. वी हॅव टू फाइंड आउट द मेजरमेंट ऑफ अँगल सी इन डिग्री अँड रेडियन. आता आपण काय करणार, सर्वात पहिले लक्षात ठेवा, हा ट्रायंगल गिवन आहे. ट्रायंगलच्या ऑल अँगल्सची समेशन जर केली तर ती समेशन किती असते, 180. द सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ द ट्रायंगल इज 180 डिग्री. ओके, हे बेसिक आपल्याला माहिती आहे. मग हे जे रेडियन मध्ये दिलेलं आहे मेजरमेंट ए चं, अँगल ए चं, त्याला सर्वात पहिले आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे, डिग्री मध्ये. कन्वर्ट इट इनटू डिग्री. कसं कन्वर्ट करणार, जो रेडियन मेजर आहे त्याला आपण 180 अपॉन पाय ने जर मल्टिप्लाय केलं तर हे मेजरमेंट कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, डिग्री मध्ये. पाय पाय गेट कॅन्सल. पुन्हा 18 2 जा 36, 18 1 जा 18 आणि हा 0, 2 1 जा 2 5. किती आलं, 5 से 1 जा 35 डिग्री. किती आलं, 35 डिग्री. मेजरमेंट ऑफ अँगल ए 35 डिग्री, मेजरमेंट ऑफ अँगल बी 120 डिग्री. आपल्याला मेजरमेंट ऑफ अँगल सी काढायचं आहे. वी नो दॅट what we know, the measurement of angle A plus measurement of angle B plus measurement of angle C is equal to 180 degree. Measurement of all angles is 180 degree. Measurement of all angle means summation of all angles is equal to 180 degree of the triangle. ट्रायंगलच्या सर्व अँगलची जर आपण समेशन केली तर ती किती येणार आहे, 180 डिग्री. आता मेजरमेंट ऑफ अँगल ए किती आहे, 35 डिग्री. मेजरमेंट ऑफ अँगल बी किती आहे, 120 डिग्री. आपल्याला मेजरमेंट ऑफ अँगल सी फाइंड आउट करायचं आहे, 180 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. ही ऍडिशन किती येते, 120 प्लस 35 155 डिग्री प्लस मेजरमेंट ऑफ अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. हा प्लस या बाजूला गेला मायनस. मेजरमेंट ऑफ अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 155 डिग्री. 180 डिग्री मायनस 155 डिग्री. करा सबट्रॅक्शन. therefore measurement of angle C is equal to 180 degree minus 155 degree. we get subtraction of 25 degree. किती येणार आहे सबट्रॅक्शन, 25 डिग्री. ओके, म्हणजे मेजरमेंट ऑफ अँगल सी इज इक्वल टू 25 डिग्री. इट इज इन डिग्री मेजर. आता आपल्याला याला कशामध्ये कन्वर्जन करावं लागणार आहे, रेडियन मध्ये. कन्वर्ट इट इनटू रेडियन बाय मल्टिप्लाइंग डिग्री मेजर टू पाय अपॉन 180. इट विल बी कन्वर्टेड टू रेडियन मेजर. कशामध्ये कन्वर्ट होणार, रेडियन मेजर मध्ये. 5 5 जा 25, 5 ने डिवाइड केल्यानंतर या ठिकाणी येणार आहे 36. बरोबर आहे. मग हे काय आलं, 5 pi upon 36 radian. This is the measurement of angle C in radian. अँगल सी च रेडियन मध्ये मेजरमेंट आणि हे कशामध्ये आहे, डिग्री मध्ये मेजरमेंट. रेडियन आणि डिग्री या दोघांमध्येही मेजरमेंट आपण फाइंड आउट केलेलं आहे.
सिंपल आहे, खूप सोपं आहे रे. फक्त काय करायचं, व्यवस्थित जे आपलं बेसिक आहे त्याचा व्यवस्थित यूज करायचा आहे. आपण इझिली एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. बर, त्यानंतर आता क्वेश्चन नंबर 6. अशाच प्रकारचे खूप सोपे सोपे क्वेश्चन आहेत. क्वेश्चन नंबर 6. विच इज द क्वेश्चन नंबर 6? Two angles of a triangle are 5 pi radian upon 9 and 5 pi by 18 radian. Find the degree and radian measure of the third angle. Third angle find out करायचं. आपण कन्सिडर करू. Let in a triangle ABC, आपण ट्रायंगलचं नाव काय कन्सिडर केलं? ABC. ओके. फर्स्ट अँगल, मेजरमेंट ऑफ अँगल ए काय गिवन आहे? 5 पाय बाय 9, 5 पाय बाय 9 रेडियन. मेजरमेंट ऑफ अँगल बी इज इक्वल टू किती गिवन आहे? 5 पाय बाय 18, 5 पाय बाय 18 रेडियन. आपल्याला मेजरमेंट ऑफ अँगल सी काढायचा आहे इन डिग्री अँड रेडियन. कसा करणार? पुन्हा जो रेडियन मेजरमेंट आहे त्यांना आपण डिग्री मेजरमेंट मध्ये कन्वर्जन करणार. 5 पाय बाय 9 इंटू 180 अपॉन पाय, इट विल बी कन्वर्टेड इंटू डिग्री. पाय पाय गेट कॅन्सल, 9 1 जा 9, 2 जा 0, 25 जा 100 डिग्री. देन पुन्हा 5 पाय बाय 18 इंटू 180 अपॉन पाय, it will be converted into degree. Pi pi get cancel, 1 जा 0, 50 डिग्री. ओके. पहिला अँगल आलेला आहे 100, सेकंड आहे 50. पुन्हा we know that measurement of angle A plus measurement of angle B plus measurement of angle C is equal to 180 degree. Measurement of angle A 100 degree, measurement of angle B 50 degree, measurement of angle C find out करायचा आहे is equal to 180 degree. 100 plus 50 we get 150 degree plus measurement of angle C is equal to 180 degree. या साइडला पाठवलं. मेजरमेंट ऑफ अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 150 डिग्री किती येणार आहे? मेजरमेंट ऑफ अँगल सी इज इक्वल टू 30 डिग्री. इट इज 30 डिग्री. हे किती आलेलं आहे? 30 डिग्री. आता पुन्हा याला रेडियन मध्ये कन्वर्ट करा. कन्वर्ट इट इनटू रेडियन बाय मल्टिप्लाइंग पाय अपॉन 180. इट विल बी कन्वर्टेड इनटू रेडियन. बरोबर आहे. 0 0 कॅन्सल, 3 1 जा 3 6 जा, we get pi by 6 radian. The measurement of angle C is equal to pi by 6 radian. Measurement of angle C it is in radian. हे radian मध्ये मेजरमेंट आहे. सिंपल आहे, खूप सोपं आहे, फक्त व्यवस्थित सॉल्व करायचं आहे. ठीक आहे. हे दोन्ही क्वेश्चन आपण कंप्लीट केलेले आहेत. देन क्वेश्चन नंबर 7 इज व्हॉट इज द क्वेश्चन नंबर 7? क्वेश्चन नंबर 7 काय गिवन आहे पाहायचं आहे. सिंपल आहे. हे खूप सोपं आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी व्यवस्थित लक्ष देऊन सॉल्व करायचं आहे, तरच हे तुम्हाला जमणार आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 7. व्हॉट इज द क्वेश्चन नंबर 7? In a right angle triangle, the acute angles are in the ratio 4:5. Find the angles of a triangle in a degree and radian. आता राईट अँगल ट्रायंगल मध्ये acute angles यांचे जे काय रेशो आहेत, acute angles चे रेशो बरोबर हे किती आहेत? 4:5. Find the angles of the triangle in a degree measure. पहा इथं काय गिवन आहे, व्यवस्थित लक्ष द्या. एक राईट अँगल ट्रायंगल आहे. राईट अँगल ट्रायंगल मध्ये जे दोन ॲक्यूट अँगल्स असतात त्यांच्या अँगल्सचा रेशो किती आहे? 4:5 आहे. ठीक आहे. मग आपल्याला त्या अँगल्सची मेजरमेंट काढायचे डिग्री मध्ये आणि रेडियन मध्ये. ते ॲक्यूट अँगल्स कोणते कोणते आहेत म्हणजे किती मेजरचे आहेत ते फाइंड आउट करायचे आहेत, रेडियन मध्ये पण आणि डिग्री मध्ये पण. आपण सर्वात पहिले काय कन्सिडर करू? राईट अँगल ट्रायंगल कोणता आहे तो एक कन्सिडर करू. अंदाजे एक लेट ट्रायंगल PQR
is right angle triangle, angle Q is equal to 90 degree. Means angle P and angle R are acute angle. हा अँगल Q जर 90 डिग्री असेल तर हे दोन्ही काय राहणार आहेत acute angle. गिवन काय त्या दोघांचा रेशो 4:5 आहे. मग आपण सर्वात पहिले मल्टिपल कन्सिडर करू. लेट x बी द मल्टिपल्स ऑफ अँगल्स. आता मल्टिपल्स म्हणजे काय असतं पहा, इकडे लक्ष द्यायचं आहे व्यवस्थित. मी दोन अँगल्स घेतले समजा 10 आणि 15. ह्या दोघांचा रेशो घेतला 10/15. मीन्स दोघांचं काय केलेलं आहे डिव्हिजन केलेलं आहे. 5 2 जा 10, 5 3 जा 15. मग यांचा रेशो काय आला 2:3. रेशो काय आलेला आहे 2:3. दोन्ही नंबरला मी कोणत्या नंबरने डिवाइड केलेला आहे 5 ने डिवाइड केलेला आहे. रेशो 2:3 आला. आता मला या रेशोवरून ओरिजिनल नंबर फाइंड आउट करायचा आहे. ओरिजिनल नंबर काय करायचा आहे फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे लक्षात ठेवा रेशो फाइंड आउट करताना आपण दोन्ही न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला एकाच नंबरने डिवाइड करतो. बरोबर आहे, एकाच नंबरने डिवाइड करतो. या ठिकाणी आपण 5 ने डिवाइड केलं होतं, एकाच नंबरने डिवाइड केलेलं आहे. मग याला जर आपल्याला ओरिजिनल अँगल मध्ये किंवा ओरिजिनल व्हॅल्यू मध्ये कन्वर्ट करायचं म्हणलं तर त्याच नंबरने मल्टिप्लाय करावं लागणार आहे. ज्याने डिवाइड केलं त्यानेच मल्टिप्लाय करावं लागणार आहे. म्हणजेच 2 ला 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल, 3 ला 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल ज्याने डिवाइड केलं. मग जर 5 ने मल्टिप्लाय केलं तर हे किती येणार आहे 10 आणि हे किती येणार आहे 15. जर आपल्याला ओरिजिनल व्हॅल्यू काढायचं म्हणलं तर आता त्यांनी जो काय अँगल्स आहेत त्यांचा रेशो दिलेला आहे. मग कोणत्या नंबरने त्या अँगल्सला डिवाइड केलेला आहे ते गिवन आहे का नाही. मग त्यामुळे आपण या ठिकाणी x हा मल्टिपल कन्सिडर करतो. जसं आपण या ठिकाणी 5 हा मल्टिपल घेतलेला होता, 5 ने मल्टिप्लाय केलं तेव्हा हे 10 आणि 15 आलं. बरोबर, त्याच प्रकारे या ठिकाणी आपण काय घेत आहोत x घेत आहोत मल्टिपल म्हणून. x इज द मल्टिपल. बरोबर. देअरफॉर द अँगल्स काय राहणार आहे. Therefore, measurement of angle P is equal to 4x and measurement of angle R is equal to 5x. 4:5 आहे ना, हा राहणार 4x आणि हा राहणार 5x. इथपर्यंत आलं प्रत्येकाच्या लक्षात. त्यानंतर पुन्हा गिवन कंडिशन. We know that what we know the sum of measure of angles of triangle is 180 degree. किती येणार आहे 180 डिग्री. मग काय येतं पहा, मेजरमेंट ऑफ अँगल P, मेजरमेंट ऑफ अँगल Q, मेजरमेंट ऑफ अँगल R is equal to 180 degree. Angle P 4x, angle Q 90 degree, angle R 5x is equal to 180 degree. हे किती आलं 4x plus 5x, 9x plus 90 degree is equal to 180 degree. 9x is equal to 180 minus 90. We get 9x is equal to 90 means x is equal to 90 upon 9. 1 जा 10 जा. x is equal to 10. म्हणजे आपल्याला मल्टिपल मिळालेला आहे. कोणत्या नंबरने डिवाइड केलेला असणार आहे त्याला 10 ने. मल्टिपल्स मिळाले. आता मल्टिपल्स मिळाल्यानंतर आपण अँगल इझिली फाइंड आउट करू शकतो. कारण P अँगल काय राहणार आहे 4x. 4x म्हणजे 4 into 10 that is 40. आणि अँगल R काय आहे 5x. 5x म्हणजे पुन्हा 5 into 10 we get 50. बरोबर. Therefore measurement of angle P is equal to काय राहणार आहे 4 into 10 we get 40 degree. Convert it into radian. Radian मध्ये कन्वर्ट करायचं आहे. 40 into pi upon 180. 0 0 cancel. 2 2 जा 2 9 जा 18 means 2 pi by 9 radian. आणि measurement of angle R is equal to 5 into 10 we get 50 degree. डिग्री मध्ये झालं. कन्वर्ट इट इनटू रेडियन. पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय करायचं.
0 0 get cancel, remaining only 5 pi by 18 रेडियन. सिंपल आहे, खूप सिंपल आहे, फक्त व्यवस्थित लक्ष देऊन सॉल्व करणं गरजेचं आहे. इथपर्यंत आलं. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 8. प्रत्येकाने व्यवस्थित लक्ष द्यायचं. आधी एक्झाम्पल व्यवस्थित रीड करायचं आहे. एक्झाम्पल रीड केल्याशिवाय त्या एक्झाम्पल मध्ये गिवन कोणता डाटा आहे आणि आपल्याला करायचं काय हे समजणार नाही. जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत व्यवस्थित रीड करायचं आहे, त्याला व्यवस्थित रीड करा. जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत रीड करायचं आहे. ठीक आहे. पहा एग्जाम्पल नंबर 8. द क्वेश्चन नंबर 8 इज दैट, क्या है क्वेश्चन नंबर 8? देखो, द सम ऑफ टू एंगल्स इज 5 pi radian and their difference is 60 degree. Find the measure in degrees. प्रॉब्लेम्स पहा. हा वर्ड प्रॉब्लेम गिवन आहे. सम ऑफ टू एंगल्स, सम ऑफ टू एंगल इज 5 pi radian and the difference is 60 degree. डिफरन्स किती आहे? 60 डिग्री. आणि समेशन किती आहे? 5 pi radian. मग आपल्याला ते अँगल्स फाइंड आउट करायचे आहेत. आधी सर्वात पहिले ते अँगल्स कोणते आहेत ते कन्सिडर करायचे आहेत. ठीक आहे. लेट the angles are, let the angles are x and y. ते अँगल्स कोणते कन्सिडर केलेले आहेत आपण? x आणि y. ठीक आहे. आता फर्स्ट कंडिशन नुसार, बाय द फर्स्ट कंडिशन, बाय गिवन फर्स्ट कंडिशन. आता हे तुमचं जे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स 10 ला जो फर्स्ट चॅप्टर होता 10 क्लास मध्ये, त्याच्यावरती डिपेंड हे एक्झाम्पल आहे. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स, बरोबर आहे ना. समेशन इज 5 pi radian. फर्स्ट कंडिशन समेशन मीन्स x प्लस वाय इज इक्वल टू 5 pi radian. कन्वर्ट इट इन टू डिग्री, डिग्री मध्ये कन्वर्जन करायचं आहे. डिग्री मध्ये कन्वर्जन केल्यानंतर 5 pi इंटू 180 अपॉन पाय, पाय पाय गेट कॅन्सल. 180 इंटू 5 180 इंटू 5 म्हणजे काय तर 18 5 जा 90 आणि हा 0, 90 डिग्री. x प्लस वाय इज इक्वल टू 90 डिग्री. इट इज इक्वेशन नंबर फर्स्ट. पुन्हा बाय गिवन सेकंड कंडिशन, सेकंड कंडिशन काय सांगितलं? डिफरन्स x मायनस वाय इज इक्वल टू 60 डिग्री. इक्वेशन नंबर सेकंड. हे फर्स्ट आणि हे सेकंड. हे इक्वेशन नंबर फर्स्ट, हे इक्वेशन नंबर सेकंड. आता पहा पुन्हा याला सॉल्व करायचे बाय युजिंग द लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स ने सॉल्व करायचे. y हा या ठिकाणी प्लस आहे, हा मायनस आहे, म्हणजे दोघांची काय करणार? ऍडिशन. ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड, इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड ऍड करायचं आहे. काय मिळणार आहे पहा? x प्लस वाय इज इक्वल टू 900 प्लस x मायनस वाय इज इक्वल टू 60. y गेट कॅन्सल. x प्लस x 2x इज इक्वल टू 960 डिग्री. ओके, हे डिग्री मध्ये आहे, लक्षात ठेवा. x ची व्हॅल्यू काय येणार आहे? व्हॉट इज द x? x इज इक्वल टू 960 डिवायडेड बाय 2. 2 1 जा 2 4 जा 1 6 2 8 जा आणि हा 0. therefore x इज इक्वल टू 480 डिग्री. x ची व्हॅल्यू काय आलेली आहे? 480 डिग्री. तुम्हाला कन्वर्जन व्हॅल्यू कशामध्ये काढायची? फक्त डिग्री मेजर मध्ये. 480 डिग्री आली. पुन्हा ही व्हॅल्यू आपण काय करणार? इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करणार. टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ y, put x is equal to 480 degree in equation first. काय येते? 480 plus y is equal to 900 means y is equal to 900 minus 480. y is equal to किती येतं? 420 degree. 420 degree. Therefore the angles are 480 degree and 420 degree.
त्या अँगल्स कोणते आहेत 480 डिग्री आणि 420 डिग्री. ओके, हा प्रॉब्लेम कशाचा होता? हा प्रॉब्लेम होता आपला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्सचा. सर्वात पहिले आपण अँगल्स कन्सिडर केली, फर्स्ट कंडिशन कन्सिडर केली. त्या दोघांची ऍडिशन 5 पाय रेडियन, रेडियनचं कन्वर्जन आपण डिग्रीमध्ये केलेलं आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर पुन्हा सेकंड कंडिशन मध्ये त्यांचा डिफरन्स, त्या अँगलचा डिफरन्स 60 डिग्री होता. मग त्यावरून आपल्याला दोन्ही इक्वेशन मिळाले. दोन्ही इक्वेशन मिळाल्यानंतर दोघांची ऍडिशन केली, ऍडिशन केल्यानंतर आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली. x ची व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट केली, आपल्याला y ची व्हॅल्यू मिळालेली आहे. सिंपल आहे, खूप सोपं आहे, फक्त व्यवस्थित लक्ष देऊन सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 9 ला आपण सुरुवात करणार आहोत. द क्वेश्चन नंबर 9 इज, सोपे सोपे एक्झाम्पल आहेत, खूप सोपे आहेत. प्रत्येकाने व्यवस्थित लक्ष देऊन सॉल्व्ह करणं गरजेचं आहे, प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. बिकॉज प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. कारण प्रॅक्टिस केल्यानंतरच तुमच्यामध्ये परफेक्शन येणार आहे. मॅथमॅटिक्स तुमच्यासाठी सोपं होणार आहे, त्यामुळे प्रत्येकाने प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. हा 11th म्हणजे तुमच्यासाठी बेस आहे. जर तुमचा बेस पक्का झाला तर 12th मध्ये खूप चांगले मार्क्स तुम्हाला येणार आहेत. ठीक आहे. आपलं टार्गेट आहे 100 आउट ऑफ 100चं. टार्गेट काय आहे? 100 आउट ऑफ 100. त्यासाठी बेस पक्का असणं खूप गरजेचं आहे. हे बेस पूर्णपणे पक्का करून घ्यायचा आहे, व्यवस्थित पक्का करायचा आहे. प्रत्येक एक्झाम्पल मन लावून सोडवायचं आहे, काहीही डिफिकल्ट नाही, काहीही अवघड नाही. ठीक आहे. त्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन सॉल्व्ह करायचं आहे. तुम्हाला जमणार आहे, खूप सोपं आहे. जरी तुम्हाला 10 पर्यंत जमलं नाही तरी 11th 12th मध्ये चांगलं जमणार आहे. चांगले मार्क्स येणार आहे, तुमचा स्कोर चांगला होणार आहे. फक्त तुम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. ओके. क्वेश्चन नंबर 9 ला सुरुवात करायची. क्वेश्चन नंबर 9 इज, द मेजर ऑफ द एंगल्स ऑफ अ ट्रायंगल आर इन द रेशो 3:7:8. The measure of the angles of a triangle are in the ratio 3:7:8. Find their measures in degree and radian. आपल्याला काय करायचे? डिग्री आणि रेडियन मध्ये त्यांचे मेजरमेंट काढायचे आहेत. ठीक आहे. मग कसे फाइंड आउट करणार? त्यांनी रेशो गिवन आहे, रेशो दिलेला आहे. मग अँगल्स कसे फाइंड आउट करणार? सर्वात पहिले आपण कन्सिडर करणार, लेट एक्स बी द मल्टिपल. सर्वात पहिले काय कन्सिडर करायचं? मल्टिपल. एक्स बी द मल्टिपल ऑफ अँगल. अँगलचा एक्स हा काय कन्सिडर केलेला आहे? मल्टिपल कन्सिडर केलेला आहे. हे ट्रायंगल्सचे रेशो दिलेले आहेत. मग आपण कन्सिडर करणार, देअरफॉर मेजरमेंट ऑफ अँगल ए इज इक्वल टू, अँगल ए कन्सिडर करणार पहिला अँगल 3 into x. मेजरमेंट ऑफ अँगल बी इज इक्वल टू, लेट मेजरमेंट ऑफ अँगल बी इज इक्वल टू 7x and measurement of angle C is equal to 8x. Measurement of angle A 3x, measurement of angle B 7x, measurement of angle C काय आहे? 8x. त्यानंतर the sum of all angles of triangle is 180 degree. किती आहे? 180 डिग्री. Therefore measurement of angle A plus measurement of angle B plus measurement of angle C is equal to 180 degree. Measurement of angle A 3x, measurement of angle B 7x, measurement of angle C 8x is equal to 180 degree. करा addition, 7x plus 3x 10x plus 8x 18x is equal to 180 degree. X is equal to 180 degree divided by 18. 18 1 जा 10. पुन्हा मल्टिपल काय आलेला आहे? 10. The multiple is 10. Therefore measurement of angle A is equal to, angle A काय राहणार आहे? 3x means 3 into 10. We get 30 degree. It is in degree. Convert it into radian. 30 into pi upon 180. It will be converted into radian. 0 0 get cancelled. 3 1 जा 3 6 जा 5/6 radian. It is our angle A. Measurement of angle B is equal to
7 इंटू 10 किती आलं 70 डिग्री. 70 इंटू पाय अपॉन 180. रेडियन मध्ये 0 0 गेट कॅन्सल. 7 पाय बाय 18 रेडियन. मेजरमेंट ऑफ एंगल C इज इक्वल टू 8 इंटू 10 80 डिग्री. 80 इंटू पाय अपॉन 180. 0 0 गेट कॅन्सल. 4 जा 9 जा. 4 पाय बाय 9 रेडियन. ओके 4 पाय बाय 9 रेडियन. हा झाला तुमचा क्वेश्चन नंबर 9. सिंपल होतं. तुम्हाला गिवन होतं तिन्ही अँगल्सचे रेशो. दे हॅव गिवन these are the angles of triangle are in the ratio 3:7:8. मग रेशो जर गिवन असेल तर मल्टिपल कन्सिडर करायचे. एक्स मल्टिपल कन्सिडर केलेला आहे. पुन्हा कंडिशन नुसार लक्षात ठेवा सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री. तीच प्रॉपर्टी यूज केली. मेजरमेंट ऑफ अँगल ए आलेला आहे 30 डिग्री मीन्स पाय बाय 6 रेडियन. मेजरमेंट ऑफ अँगल बी 70 डिग्री मीन्स 7 पाय बाय 18 रेडियन. and measurement of angle C is equal to 80 degree means 4 pi by 9 radian. सिंपल आहे. खूप सोपं आहे. व्यवस्थित लक्ष देऊन करणं गरजेचं आहे. फक्त जर व्यवस्थित लक्ष देऊन केलं तर तुम्हाला व्यवस्थित जमणार आहे. जर लक्ष देऊन नाही केलं तर जमणार नाही. त्यामुळे नाही सोडवलं नाही सॉल्व केलं तर तुम्हाला जमणार नाही. इथपर्यंत आपले 9 एक्झाम्पल कंप्लीट झालेले आहेत. जे एक्झाम्पल नंबर 10, 11, 12 हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये सॉल्व करणार आहोत. सिंपल आहेत. त्यासारखेच आहेत. तुम्हीही प्रयत्न करू शकतात. कारण आता फक्त 4 ते 5 एक्झाम्पल राहिलेले आहेत. आपण ते नेक्स्ट लेक्चरमध्ये कंप्लीट करणार आहोत. प्रत्येकाने व्यवस्थित स्टडी करायचे आहेत. जर तुम्हाला काही त्याच्यामध्ये अडीअडचणी येत असेल काही डिफिकल्टीज येत असेल तर 100% तुम्ही विचारायचे आहेत. बरोबर आहे. तुमचे जे अभ्यासाचे फोटो आहेत ते माझ्यापर्यंत पोहोचले पाहिजे. तुम्ही अभ्यास करतात का नाही हेही मला समजलं पाहिजे. जर नाही समजलं तर मी तुमच्या घरच्यांना फोन करेन आणि सांगेन की तुम्ही अभ्यास करत नाहीत म्हणून. ठीक आहे. व्यवस्थित स्ट्रिक्टली वॉर्निंग दिलेलं आहे तुम्हाला. प्रत्येकाने व्यवस्थित अभ्यास करून माझ्यापर्यंत फोटो पाठवायचे आहेत. ओके. थँक्यू.